हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आय होप की सगळे मस्तच असतील. आणि हा व्हिडिओ आहे ना 14 नोव्हेंबरचा आहे, चिल्ड्रन्स डेचा. आज म्हटलं मुलांसाठी स्पेशल काहीतरी बनवूया. केक, ओरिओचा केक मी बनवायचं ठरवलं. आणि हा केक मी खूप वेळा बनवलेला आहे, म्हणून मला असं खूप काही वाटतही नाही बनवायचं. आणि हे दोन मध्ये जे हात दिसत आहेत ना तुम्हाला, ते माझ्या मुलांचे आहेत, की ते किचन ओट्यावरच बसले होते, दोन्ही साईडला दोघेजण, आणि मध्ये करत होते. तर हे ना मला जे चॉकलेट क्रीमवाले जे बिस्किट्स आहेत ना ते भेटले नाही, स्ट्रॉबेरीवाले भेटले. म्हणून मी काय केलं, ही पूर्ण स्ट्रॉबेरीची जी मधली क्रीम आहे ना, फिलिंग क्रीमची, ती पूर्ण काढून टाकली. कारण की खूप स्ट्रॉंग त्याचा स्मेल वगैरे येत होता, म्हणून ते काढून टाकलं. चॉकलेट किंवा जो व्हॅनिलावाला फ्लेवरची क्रीमवाले जे बिस्किट्स असतात ना, त्याचा केक छान लागतो. हे मी फर्स्ट टाईमच या फ्लेवरचे बिस्किट्स आणले होते, कारण की मला ते भेटले नाही, म्हणून मला हे आणावे लागले. आणि ते तर तसं तर ते म्हटले होते की आज काय करू आपण, केक आणू, पण म्हटलं नको, घरी छोटासा बनवू, कारण की थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि बाहेरच्या केकमध्ये क्रीम खूप असते ना, म्हणून मग शक्यतो ते केक आम्ही टाळतोच, बड्डेला वगैरे आणतो. आणि एक छोटी कॅडबरी घेतली होती, एक छोटे छोटे असे तुकडे करून त्याचे केकवरती टाकण्यासाठी. आणि मग इकडे आर्यन मला सांगत होता की हे याचे असे छोटे छोटे तुकडे करून घे आणि मग असं वरतून टाकूयात. मी स्वयंपाक करत असताना किंवा काहीतरी असं स्पेशल बनवत असले ना, की ते दोघे माझ्यासोबत असं काहीतरी मला म्हणजे बघून सांगतात की मम्मा असं कर, मम्मा हे कर, मम्मा ते कर. आणि मग असे तुकडे करून घेतले होते. आणि असं काहीतरी स्पेशल असेल ना, म्हणजे छोटं ऑकेजन, मदर्स डे, फादर्स डे किंवा असं वुमेन्स डे वगैरे, तर मी असं छोटासा केक बनवत असते, जेणेकरून त्यांनाही कळायला हवं की हा आज काहीतरी स्पेशल आहे. तसं तर ही पद्धत आपल्याकडं म्हणजे आता ट्रेंडमध्ये आली आहे, मदर्स डे किंवा फादर्स डे वगैरे सेलिब्रेट करायची. पण ठीक आहे, कारण की त्या निमित्ताने म्हणा आपण ग्रॅटिट्यूड आपला दाखवू शकतो आपल्या आईवडिलांना वगैरे. तसंच आपण कितीही दाखवलं ग्रॅटिट्यूड तरी तो तेवढा पुरेसा नाही होत आईवडिलांपुढे. पण ठीक आहे, तेवढंच काहीतरी स्पेशल होतं घरामध्ये. तर मी काय केलं, असं पूर्ण छान बॅटर वगैरे बनवून घेतलं. आणि हा कुकरचा डबा आहे, मी यालाच ऑइल लावून घेतलं आणि थोडासा मैदा त्याच्यावर डस्ट करायचा आणि मग त्याच्यातच केक बनवते मी, छोटा बनवायचा असेल तर. कारण की माझ्याकडे केकचा टीन आहे, पण तो मोठा आहे, मी एवढा केक मी कधी बनवत नाही, म्हणून मग याच्यातच बनवते. आणि कुकर मी पहिलेच प्रीहीटिंगसाठी ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकलं होतं. आणि हेच मीठ मी वारंवार वापरते, कारण की कुकरनं मग खूप घाण होत नाही. आणि हे मी मैदा असा थोडा डस्ट करून घेते. आणि काय होतं ना, केक पटकन निघतो. म्हणजे तुम्हाला खूप असं त्याला हे करायची गरज पडत नाही, वरून डब्याला मारायची गरज पडत नाही. थोडासा नाईफनं साईड त्याचे सैल केलेला की लगेच केक मस्तपैकी निघून येतो. आणि मिक्स करण्यासाठी ना, बॅटर बनवण्यासाठी मी त्याच्यात कोमट दूध मिक्स केलं होतं. आणि जसं लागेल तसं मी दूध टाकते, असं काही प्रमाण वगैरे नाही. पहिले जेव्हा मी स्टार्टिंगला बनवायचे ना, तेव्हा मग खूप प्रमाण वगैरे घेऊन बनवायचे, पण आता नाही. आता ते समजलं की कसं काय करायचं ना, ते समजलं आहे म्हणून. आणि थोडीशी बेकिंग पावडर, म्हणजे 1 चमचा वगैरे बेकिंग पावडर वगैरे याच्यामध्ये टाकायची. आणि हे मग बॅटर असं मस्त मी टाकलं. आणि याच्यावर जे तुकडे बनवले होते ना कॅडबरीचे छोटे छोटे पीसेस, ते मस्त वरून टाकून घेतले. आणि मुलांचं सुरू होतं कधी बनणार. ॲटलिस्ट त्याला बनवायला अर्धा तास तरी लागतो. म्हणजे हिटिंगसाठी तुम्हाला एक 20 ते 25 मिनिट द्यावे लागतात, आणि बाकीची तयारी वगैरे 10-15 मिनटं, वटेवर काय तुम्हाला जसा वेळ लागेल तसा. पण एक अंदाजे तुम्ही 40 मिनटं पकडून चला, या केकला लागतातच. आणि मुलांमध्ये तेवढा पेशन्स नसतो, तर त्यांचं सुरू होतं येणं, मम्मा सांग ना कधी बनणार, मम्मा सांग ना कधी बनणार. मी मस्तपैकी ना काय केलं होतं, कुकर असं प्रीहीट करून घेतलं. हे ना स्टीलचं कुकर आहे माझ्याकडे, बटरफ्लायचं. याच्यामध्ये खूप लवकर बनतं काही. तर केकही ना माझा एक अंदाजे 20 मिनटामध्ये तयार झाला होता. आणि तुम्ही सांगा मला की तुम्ही पण असं छोटे छोटे काही गोष्टी असतील तर सेलिब्रेट करता का, कशा करता? मी तरी सगळे सण म्हणा,
किंवा अशा छोट्या छोट्या जे गोष्टी असतील, ऑकेजन्स असतील ना, ते सेलिब्रेट करते मुलांसाठी, की त्यांनाही ती सवय व्हायला हवी. कल्चर माहीत पडायला पाहिजे आपलं, काय करतो आपण, कोणत्या सणाला काय करतो हे माहीत पडायला पाहिजे. आणि हे जे डेज आहेत ते मी याच्यासाठी सेलिब्रेट करते की मुलांना पुढे चालून म्हणजे आई वडील म्हणा, आजी आजोबा म्हणा किंवा कोणीही म्हणा की ते स्पेशल आहेत, तेही आपल्याला आपल्या लाईफमध्ये तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, ह्याची जाणीव व्हावी म्हणून मग मी असे छोटे छोटे जे ऑकेजन्स आहेत ना सेलिब्रेट करते. सेलिब्रेट इन द सेन्स की आम्ही छोटा केक बनवायचा मस्त. आणि आता कसं आज चिल्ड्रन्स डे ना, तर मग मुलांना थोडंसं मस्त दररोजच्यापेक्षा जास्त थोडं प्रेम करायचं किंवा त्यांना वारंवार ती जाणीव करून द्यायची की आज चिल्ड्रन्स डे आहे, आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी आहे, असं हे करायचं. तर त्यांनाही बरं वाटतं. आणि हे चॉकलेट कॅडबरी मी मेल्ट करून घेतली होती आणि हे वरून मस्त पसरून घेतली होती आणि हे छोटे छोटे जेम्स लावले होते की हे जेणेकरून काहीतरी म्हणजे असं कलरफुल दिसावं म्हणून. हे फर्स्ट टाईमच केलं होतं मी. आणि इकडे मग आम्ही असा मस्त केक कट करत होतो. तर हे फोटोशूटसाठी हे सगळे नाटकं सुरू होते आमचे आणि केक कट करायची खूप घाई होती आम्हाला दोघांनाही. मग असा मस्तपैकी आम्ही केक कट केला, एकमेकांना खाऊ घातला आणि मग नंतर फ्रेंड्सला वगैरे आजूबाजूचे जे 1-2 फ्रेंड्स आहेत आर्यनचे पियाचे त्यांनाही दिला. मस्त असा केक छान खाऊ घातला मुलांना आणि खूप आवडला त्यांना, कारण की आज कॅडबरी वरून टाकलेली होती ना, म्हणून मग खूप आवडला. तर असं आम्ही छान छोटंसं सेलिब्रेट केलं. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.